आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओरिजिनली आरआरबी मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा प्रकारे होते आणि जर तुमच्याकडे एखादा परफॉर्मा असणारा डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला रेल्वे कोणती सुविधा देते आणि जर यदा कदाचित रेल्वेला जे डॉक्युमेंट्स पाहिजे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अवेलेबल होत नसेल तर तुम्ही त्यासाठी काय केलं पाहिजे या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि जर तुमची याच्या संदर्भात काही अडचण असेल, तक्रार असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तर भावांनो, चला सुरुवात करूया. भावांनो, आरआरबी मध्ये कास्ट व्हेरिफिकेशन किंवा कास्ट व्हॅलिडिटी ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत आणि केंद्राची कुठलीही नोकरी असो तुम्हाला एक विशिष्ट फॉर्मॅटमध्ये कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. पण जर तुमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही घाबरू नका, तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट नंतरही आणून देऊ शकता. आणि जर यदा कदाचित तुम्हाला कुठला एसडीएम ते कास्ट सर्टिफिकेट देत नसेल तर तुम्हाला त्यांच्याकडून रिटर्न मध्ये तसा डॉक्युमेंट्स मिळतो आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे तुम्ही आरआरबी मध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता तुमचं सिलेक्शन होऊ शकते. हे बघण्यासाठी आता थोडं आपण स्क्रीनवर बघूयात. बघा, हे माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, एससी कॅटेगरीचं आहे आणि या कास्ट सर्टिफिकेट मध्ये तुम्ही बघितलं असेल तुम्हाला हा जुना फॉर्मॅट आहे आणि या जुन्या फॉर्मॅटमध्ये हे कास्ट सर्टिफिकेट त्या कॅन्डिडेटने अपलोड केलं होतं. पण ज्यावेळेस रेल्वेमध्ये त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं त्यावेळेस त्याला ओरिजिनली किंवा जे रेल्वेचा फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटमध्ये कास्ट सर्टिफिकेट मागण्यात आलं, जे की या प्रकारे आहे. पण तिथला एसडीएम किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारच्या कास्ट सर्टिफिकेट निर्गमित करण्यापासून त्यांना रोखलेला आहे आणि हा फॉर्मॅट त्यांच्याकडे इझिली अवेलेबल नाहीये. त्याच्यामुळे त्या एसडीएमनी एक रिटर्न मध्ये एक लेटर दिलेला आहे की लेटरमध्ये स्पष्ट लिहिण्यात आलेलं आहे की उपरोक्त विषयामध्ये संदर्भी अर्जाचे उत्तरीय आपणास कळवण्यात येते की आपण या कार्यालयास अर्ज देऊन रेल्वे विभागात सेवा भरतीकरिता केंद्र शासनाच्या नमुन्यामध्ये जातीच्या प्रमाणपत्राची मागणी केली आहे. अर्जासोबत दिनांक 23/6/2025 रोजी निर्गमित केलेल्या एक्स प्रमाणपत्राची छायाप्रत व ऑफलाईन प्रमाणपत्राचा नमुना सादर केला आहे. महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम 2000 दिनांक 1 सप्टेंबर 2012 मधील नियम क्रमांक 5 क्लॉज 6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे एक्स जातीच्या अर्जदारांना नमुना 6 मध्ये एक्स धर्मांतरित अनुसूचित जातीमधील अर्जदाराचा नमुना 7 मध्ये जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येते. आपण मागणी केलेल्या नमुन्यात जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत नाही याची कृपया नोंद घ्यावी करिता आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे. भावांनो, अशा प्रकारे तुम्हाला एसडीएम रिटर्न मध्ये देतो आणि हे तुम्ही रिटर्न दिलेला डॉक्युमेंट्स जर आरआरबीला सादर केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही चिंता करायचे काम नाही आणि तुमची नियुक्ती सहजासहजी एकदम 100% होते. त्याच्यामुळे तुम्ही सध्या काळजी करू नका, तुम्ही सध्या अभ्यासाकडे वेळ द्या. जर तुम्ही पास झाले तर तुम्ही चांगली नोकरी मिळू शकता.